पॉलिटिक्स बाहेर काळोख पसरलेला आहे, थोडंसं दूध घातलेलं आहे मी याच्यामध्ये. काल रात्री गेलेला आमच्या नवीन घरी माझ्यासाठी गुळाचा आणि सुंठ्याचा चहा बनवलेला आहे. आज लेट झाला ना खूप. कोंडेजी हे घ्या. मानवाने काय काय बनवलंय. चहा पाणी झालं का? हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजलेत आता आणि मी आत्ता दादूचा डबा बनवत आहे. दादूच्या डब्यासाठी मी बनवले आहेत 3-4 चपात्या आणि भेंडीची भाजी आणि बाकीचा स्वयंपाक मी टेरेसवरून आल्यानंतर बनवणार आहे. मी आता टेरेसवरती चाललेले आहे. पक्षासाठी थोडंसं जल घेऊन चाललेले आहे. आज मला ह्या मिरचीची भाजी बनवायची आहे, शापूची भाजी बनवायची आहे आणि आत्ता मी इथं काढा उकळायला ठेवलेला आहे जो की सुंठ आणि गुळवेलचा आहे. कारण माझे 2-3 दिवस सांधे खूप दुखत आहेत. म्हटलं तर हा काढा 2-3 दिवस प्यावे, थोडेसे सांधे दुखायचे कमी होतील. दादू गेले बेटा. धन्यवाद. तुमचं पण आभारी आहे मंडळ. चला मी आता टेरेसवरती जाऊन येते. कालच्या पावसामुळे भांड भरलेलंच आहे पाण्याने. हो, काल खूप पाऊस पडला ना 1.5 तास, त्याच्यामुळे भांड भरलेलंच आहे. ठीक आहे, ओतून देते. याच्यामध्ये बिस्किट खाल्लेत कावळ्यानी, पाण्यामध्ये टाकतो नंतर खातो. पाण्यामध्ये विरळून जातात. कावळ्याला एवढी बुद्धी नसते की बिस्किट टाकायचे नसतात. त्याला काय कळणार आता कावळ्याला. मानवाने काय काय बनवलंय. कालच्या पावसामुळे आमचं सगळं टेरेस व्यवस्थित स्वच्छ धुवून निघालेलं आहे. त्या साईडचं पण आणि इकडचं पण. आजी पण आलेले आहेत आज सकाळ सकाळी. आजी चहा पाणी झालं का? झालं का? छान छान. चला आता सूर्यनारायण दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आता मी पण थोडा व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते आणि घरी गेल्या गेल्या काढा पिते. अगोदर थंड झाला असेल. कोणाजीनं सांगितलं होतं गुळ टाका आणि नंतर गॅस बंद करा. येते आजी, स्वयंपाक करायचंय. रघुपती राघव राजा पतित पावन. आज आमच्या घरामध्ये खूप शांती आहे. दादू कॉलेजला गेलेला आहे आणि मना आमच्या नवीन घरी गेलेला आहे काल रात्री. त्यामुळे खूप शांती आहे. मी आता काढा पिते, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. उरलेल्या भयंकर कडू लागतो गुळवेलचा काढा. गुळवेल आणि पुन्हा सुंठ. पण काय करायचं, ॲलोपॅथिक औषधापेक्षा आयुर्वेदिक काहीतरी काढे वगैरे पिलेलं चांगलं आहे. कोंडजी देवाचं नैवेद्य. मी आणि पुढे आता जेवण करत आहोत. घरामध्ये कोणच नाहीये. नाहीतर रोज म्हणा असतो दादू तर कॉलेजला तो करमत नाही मला. तुम्हाला नाही तो होते एक दुपारून येईल 4-1 वाजता. हे घ्या स्वादिष्ट भोजन. कोंडजी बिल देत आहेत आमच्या दूधवाल्याला. आज लेट झाला ना खूप. क्या कर सकते हो जो. दुपारचे 12:30 वाजलेत आता. फोंडेजी ऑफिसला गेल्यानंतर मी लगेचच किचन ओटा साफ केला, भांडी घासली, झाडू मारलं. त्यानंतर कपडे सुद्धा मशीन लावलेले आहेत. आत्ता मी दूध गरम करायला ठेवत आहे. दूध फोडायला मला थोडासा वेळ लागला आणि इथं तांदूळ आणि उडदाची डाळ मी भिजायला ठेवलेली आहे. उद्या सकाळी इडली बनवायची आहे त्याच्यामुळं. चला दूध पण उकळलेलं आहे. काल संध्याकाळी मी आणि फोंडेजी डीमार्टला गेलेलो तर तिथून काही किराणा माल आणलेला आहे. तो डब्यामध्ये भरून ठेवते. माझ्याकडे ही किटली आहे, खूप मोठी आहे, हिचा वापरच काय होत नाही. मग मी आता त्याच्यामध्ये डाळ भरून ठेवत असते. काही किराणा आणलं की पटकन भरून ठेवलं की बरं वाटतं, नाहीतर मग तसंच खातं. तांदूळ वगैरे मी काल रात्रीच पिंपीत भरून ठेवले. अर्धा किलो मोहरी सुद्धा घेऊन आलेली आहे मी.
यावेळेस मोहरी जरा जास्त आणली, अर्धा किलो आणली, कारण मला मोहरी खूप लागते आणि एकदम भरून ठेवलेली टेन्शन नाही राहत. थोडीशी मीठ करून ठेवते दगडात. तसे तर खडे वगैरे नसतात जिरे मोहरीमध्ये, पण एक हात मारते, असा एक हात मारायचा, बघायचं काही खडे वगैरे आहेत का. राम राम जय राजा राम. खडे वगैरे तर नाही आहेत अजिबात. याच्यामध्ये अगोदरची पण थोडीशी मोहरी आहे आणि ही पण भरून ठेवते. माझ्या बनालेला आहे आता माझ्या होती. अचानक दरवाजा लाईट तर गेलेली 2 तास झालं. हो ना. नाही रे बाळा, लाईट नाही आली अजून. हा कसा होता बाळा पेपर? इझी होता आजचा, पण मराठीचा होता ना. 1800. ठीक ठीक. चला हातपाय धुवू, जेवण कर. काल रात्री गेलेला आमच्या नवीन घरी आणि दुसऱ्या घरी, आणि तसंच कॉलेजला गेलेला एक्झामला, आणि आत्ता आलेलं. काय खाल्लं का? काहीच नाही. सकाळचे टोस्ट, दूध आणि टोस्ट वर आहे ना. हा, आता ज्यूस पिला आणि आता लगेच आले. ठीक आहे, जेवण कर. म्हणा पाठोपाठ लगे आमचा जाडू पण आलेला आहे आणि आज हसत आहे, पता नाही क्यों. पॉलिटिक्स काय झालं? ऑल थिंग इज ऑल अबाउट पॉलिटिक्स. अरे लाईटीचं काहीतरी काम चालू आहे. चला, मनासाठी लस्सी बनवलेली आहे मी. दादूला पी म्हणलं, नको. ऐसा तो हे म्हणा आता जेवणावरती तावा मारत आहे चांगलाच, कारण सकाळी कधी खाल्लेलं त्यांनी टोस्ट आणि आता जेवण करत आहे. आरामात जेवण बाबू. सायंकाळचे 5 वाजलेत आता. मना जेवण करून छान झोपी गेलेला आहे आणि दादू कुठं तर बाहेर गेलेला आहे. आणि मी इथं माझ्यासाठी गुळाचा आणि सुंठ्याचा चहा बनवलेला आहे. थोडंसं दूध घालून शोधून घेते. वा 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 वा, वास खूप छान येत आहे. खूप छान बनलेलं आहे. गुळ, सुंठ, इलायची, थोडंसं दूध घातलेलं आहे मी याच्यामध्ये. आज पण कालसारखंच वातावरण झालेलं आहे. 5:30 वाजलेत आता, पण असं वाटतं की 7, पावणे 7 वाजले आहेत. बाहेर काळोख पसरलेला आहे आणि माझे चिरंजीव मस्त झोपलेले आहेत. त्यांना 6 वाजता उठवते. सायंकाळचे 6:45 वाजलेत आता आणि मी आता देवपूजा करत आहे. तुळशी मातेसमोर दिवा ठेवते. धन्यवाद. खिडकी भी खोल दीजिए. खुली. श्री कृष्ण गोविंद हरे श्री श्री सखी श्री पापरणी पुण्यदे नमस्ते नानुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरवर्धन्ति दिव्य रूपम. देवपूजा तर झालेली आहे. आता स्वयंपाक करते. स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आता ज्वारीच्या भाकरी आणि दोडक्याची भाजी. दादू स्विमिंगला गेलेला आहे. कोणी जे आणखी नाही आले त्यानंतर आम्ही जेवण करू. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.